सकाळी नाश्त्यासाठी बनवा हा मस्त क्रिस्पी असा गरमागरम पोहा कटलेट। त्यासाठी 1 वाटी पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। नंतर मग थोडंसं पाणी टाकून हे पोहे साईडला थोडे भिजत ठेवायचे आहेत। त्यानंतर एका वाटीमध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचा चुरा करून घ्यायचा आहे। एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून त्याचा घोळ बनवून ठेवून द्यायचा आहे। मग हे भिजवलेले पोहे थोडेसे मॅश करून घ्यायचं। 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, चाट मसाला, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर हे सगळं टाकून याला एकजीव करून घ्यायचे। मग याचे छोटे छोटेसे असे बाउल बनवायचे आहेत। हवं त्याच्यामध्ये अमूल चीज किंवा असं रेडीमेड जे क्यूब भेटतं बघा चीजचं, ते सुद्धा टाकून याचे छान असे बाउल बांधायचे आहेत। मग याचं कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी ना त्याच्यामध्ये डिप करून थोडेसे ब्रेड क्रम्बमध्ये डिप करून मग याला गरमागरम तेलामध्ये छान क्रिस्पी रंग येईपर्यंत याला असं फ्राय करून घ्यायचे आणि गरमागरम केचपसोबत किंवा चहासोबत याचा आस्वाद घ्यायचा आहे।